आणखी एका जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर आल्याचा आता समोर आलेला आहे आणि हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हे याचे मुख्य सूत्रधार असल्याचं आता आरोप करण्यात आलाय। सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा, नाहीतर ट्रस्टच्या जागा विकण्याचा धंदा सुरूच राहील, अशी एक फेसबुक पोस्ट रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे आणि त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे। रवींद्र धंगेकरांच्या या फेसबुक पोस्टमध्ये जैन हॉस्टेलमधल्या गैरव्यवहाराबद्दल भाष्य करण्यात आलेलं आहे। काय नेमका हा सगळा प्रकार आहे, आपण याच संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। अमोल आपल्यासोबत आहेतच। अमोल, काय नेमका हा प्रकार आहे? रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा जैन हॉस्टेल संदर्भात आता आरोप केलेले त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून। नक्कीच पुण्यात दुसरा एक जैन हॉस्टेल घोटाळा आहे असा आरोप धंगेकरांनी केलेला आहे आणि फेसबुक पोस्ट मधून त्यांनी ही माहिती समोर आणलेली आहे। पुण्यातील औंध भागामध्ये एक बोर्डिंग आहे, त्या बोर्डिंगची जागा जवळपास 33,700 चौरस फुटांची जागा आहे। ती ट्रस्टने विक्रीसाठी प्रस्तावित केलेला आहे। यासाठी पुण्याचे जे चॅरिटी कमिशनर आहेत यांच्यामध्ये अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे। पण ज्या पद्धतीने HND जैन हॉस्टेलचा प्रकार घडलेला होता, अगदी तसाच हा प्रकार असल्याचं रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे। कारण की चकोर गांधी जे HND हॉस्टेलमधील ट्रस्टी आहेत तेच या सुद्धा व्यवहाराचे मुख्य सूत्रधार आहेत असा आरोप धंगेकरांचा आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणातही आपण लक्ष घालणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण या व्यवहारामध्ये जसं HND जैन बोर्डिंगच्या व्यवहारामध्ये काही राजकीय कनेक्शन समोर आलेले होते, तसेच कनेक्शन या व्यवहारातही आहे का असा सुद्धा सूचक इशारा त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे सर्वांवर ही जी लुटारूंची टोळी आहे किंवा जे सहभागी आहेत त्यांचा शोध घ्यावा लागेल असा सूचक इशारा रवींद्र धंगेकरांनी दिलेला आहे आणि त्यामुळे औंधमधली असलेली ही जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टची जागा जी आहे ती कवडीमोल दरामध्ये विक्री करण्याचा घाट जो आहे तो ट्रस्टनी घातलेला आहे का असा सवाल उपस्थित होते। रवींद्र धंगेकरांनी तशी फेसबुक पोस्ट करून या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आणलंय। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।